नमस्कार, आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। वास्तुशास्त्रानुसार कीर्तिमुखाचे महत्त्व आणि त्याचे फायदे आपण पाहणार आहोत। कीर्तिमुख म्हणजे काय? कीर्तिमुखाचा लाभ काय होतो? म्हणजे शारीरिक आणि मानसिक फायदे काय असतात? पैसा आणि मालमत्तेसाठी त्याचा लाभ होतो का? कौटुंबिक आनंद आणि स्नेह याच्यामुळे वाढतो का? कीर्तिमुखाबद्दल काही प्रश्न आहेत, त्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर आनंदी पूजा चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। या चॅनलवरती असे छान छान वास्तुशास्त्राचे व्हिडिओ टाकले जातात। त्याचबरोबर देवादेवांची माहिती, याचबरोबर आणखी निरनिराळी माहिती या चॅनलवरती असते। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। चला तर मग कीर्तिमुखाबद्दल आता आपण माहिती घेऊया। वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जे आपले घर, कार्यालय, दुकान इत्यादींची व्यवस्था सुधारण्याचे शास्त्र आहे। वास्तुशास्त्रानुसार आदर्श आणि आनंदी जीवनासाठी आपल्या सभोवतालचे वातावरण योग्य आणि सुंदरपणे सजवले पाहिजे। याशिवाय वास्तुशास्त्र आपल्या प्रभावी नियमांद्वारे ग्रहणशील आणि उन्नत जीवनशैली प्रदान करू शकते। आज आपण कीर्तिमुख नावाच्या वास्तुशास्त्राच्या एका महत्त्वाच्या पैलूचा आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार आदर्श आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या आजूबाजूचे म्हणजेच सभोवतालचे वातावरण हे योग्य आणि सुंदर असले पाहिजे। वास्तुशास्त्रामध्ये कीर्तिमुख हे महत्त्वाचे असे मानले जाते। कीर्तिमुख म्हणजे काय असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। ते काय आहे? याचे महत्त्व काय आहे? कीर्तिमुख कसे दिसते? कीर्तिमुखाविषयी आपण कथा स्वरूपात त्याची माहिती पाहूया। फार वर्षापूर्वी जालंधर नावाचा राक्षस होता। या राक्षसाचं माता पार्वतीवर मन जडलं। या जालंधर राक्षसाला राहूनी मदत केली। राहूनी भगवान शंकरांना सांगितले की पार्वती माता ही तुमच्यापेक्षा जालंधर राक्षसासोबत खूप सुखी राहील। असे ऐकल्यावर भगवान शिवशंकरांना प्रचंड राग आला। ते खूप क्रोधित झाले। त्यांच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडू लागले। या अंगारातूनच एक महाभूत राक्षस उदयाला आला। त्याने जालिंदर राक्षसाचा वध केला आणि राहूच्या देखील मागे लागला। त्या महाभूत राक्षसाने चराचर सृष्टी खाण्यास सुरुवात केली। त्यावर भगवान शंकर त्याला म्हणाले की तू स्वतःलाच खायला सुरुवात कर। तो शेपटीकडच्या भागाने खात खात गळ्यापर्यंत आला आणि शेवटी त्याचा चेहरा शिल्लक राहिला। आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या आज्ञेचे पालन केले आहे। यावर खुश होऊन महादेवांनी त्याला आशीर्वाद दिला की आजपासून तुझा चेहरा कीर्तिमुख म्हणून ओळखला जाईल। हे कीर्तिमुख जे कोणी घराच्या मुख्य दरवाजावर लावील त्याची कीर्ती वृद्धिगत होत जाईल। कीर्तिमुखावर 5 नाग, गणपती आणि मकर ध्वज आहे। असे हे कीर्तिमुखाचे घराच्या मुख्य दरवाजावर लावायचे असते। कीर्तिमुख हे भगवान शंकराच्या मंदिरात गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर असते। त्याचप्रमाणे बऱ्याच मंदिरांमध्येही आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळते। कीर्तिमुखाची माहिती पाहिली, पण कीर्तिमुख म्हणजे काय आता ते देखील पाहूया। वास्तुशास्त्रात कीर्तिमुखाची व्याख्या सर्वोच्च ग्रह आणि वास्तूचा मुख्य दरवाजा अशी केली आहे। हे ते ठिकाण आहे जेथून भगवान विष्णूंचे कार्य सुरू होते आणि तेथूनच सर्व शुभ कार्यास सुरुवात होते। कीर्तिमुख तुमच्या घराचे आणि सौंदर्य केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून देखील काम करू शकते। वास्तुशास्त्रात कीर्तिमुखाचे महत्त्व विशेष आहे। आपल्या घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ते स्थापित करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो। कीर्तिमुखाची उपस्थिती शुभ आणि यश आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते। हे तुम्हाला संतुलित आणि स्थिर बनवून तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंद मिळवण्यास मदत करू शकते। कीर्तिमुखाचा काय लाभ होतो? शारीरिक आणि मानसिक फायदे त्याच्यामुळे होतात का? आपल्या जीवनात कीर्तिमुख वापरल्याने शारीरिक आणि मानसिक फायदा होऊ शकतो। याचा वापर केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि नकारात्मकतेपासून मुक्तता मिळेल। हे तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास, तुमचे मन शांत करण्यास आणि तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल। हे तुम्हाला स्थिर स्थितीत ठेवेल आणि स्थिरतेची भावना देखील प्रदान करेल।
कीर्तिमुख वापरून तुम्ही तुमच्या कुटुंबात आनंद आणि स्नेह वाढवू शकता। हे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणाला देखील प्रोत्साहन देईल आणि घरातील वातावरण प्रेम आणि शांततेने भरेल। कीर्तिमुख प्रभावी अडथळे थांबवून तुमच्या कुटुंबातील परस्पर संबंध मजबूत करून आनंदी कुटुंबाचा पाया घालू शकतात। वास्तुशास्त्रात कीर्तिमुखाचे महत्त्व आणि फायदे खूप आहेत। याचा वापर करून तुम्ही तुमचे जीवन सकारात्मकता, समृद्धी आणि आनंदाकडे नेऊ शकता। कीर्तिमुख तुमच्या सभोवतालचे वातावरण सुशोभित करून तुमच्या जीवनात स्थिरता आणि ऊर्जा देतो। म्हणून वास्तुशास्त्राद्वारे कीर्तिमुखाचे वैशिष्ट्य समाविष्ट करून आपले घर किंवा कार्यालय सजवण्याचा प्रयत्न करा व त्याचे फायदे देखील मिळवा। आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की कीर्तिमुख मग स्थापन कसे करावे। कीर्तिमुख तुमच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावता येईल। तुम्ही ती मूर्ती किंवा प्रतिमा देखील लावू शकता। कीर्तिमुख वास्तुशास्त्रात आणखी अनेक टिप्स आहेत ज्या तुमच्या घराची किंवा ऑफिसची व्यवस्था सुधारू शकतात, जसे की सर्व दिशांना पिरॅमिड लावणे, उत्तरेला आरसा लावणे। कीर्तिमुख वापरून तुम्ही संपत्ती मिळवू शकता। त्याची उपस्थिती संपत्तीच्या संधींना आकर्षित करते आणि आपली आर्थिक स्थिती देखील सुधारू शकते। कीर्तिमुखाच्या प्रभावाने तुमच्या कुटुंबात सुसंवाद वाढू शकतो। कुटुंबातील सदस्यांमधील सुसंवाद, समजूतदारपणा आणि प्रेमाला प्रोत्साहन देते आणि आनंदी कुटुंबाचा पाया घालते। कीर्तिमुखाचा वापर धर्माशी संबंधित नाही, ही एक वास्तुशास्त्री टीप आहे जी प्रत्येकजण त्याच्या घरात किंवा ऑफिसमध्ये पाळू शकतो। वास्तुशास्त्रानुसार कीर्तिमुखाचे महत्त्व आणि फायदे तुमच्या जीवनातील गुण वाढवू शकतात। त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये स्थैर्य, संपत्ती, कौटुंबिक आनंद आणि सुसंवाद वाढवू शकता। म्हणून वास्तुशास्त्राद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात कीर्तिमुख समाविष्ट करण्याचा सल्ला बरेच जण देतात। कीर्तिमुख लावल्यामुळे आपल्या घरामध्ये बाहेरील बाधा, वाईट लोकांची नजर, दृष्ट ही लागत नाही, कारण कीर्तिमुख हे तिथेच ते नजर दोष सर्व काही खाऊन टाकते। त्यामुळेच भगवान शिवशंकर म्हणतात की तू वाईट प्रवृत्तीचे विचार यांना ते विचार तिथेच खाऊन टाक आणि घरात मधले लोकांना नजरदोषेपासून मुक्त कर। म्हणूनच हे कीर्तिमुख घराबाहेर किंवा कार्यालयात बाहेर किंवा दुकानाच्या वरती, हॉटेलच्या वरती हे लावले जाते आणि मंदिरामध्ये देखील असते। त्यामुळेच कीर्तिमुख जरूर घरामध्ये लावावे, घराच्या बाहेर लावावे। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।